राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयातला अंतिम टप्प्यात आलेला शिवसेना हा खटला नेमका कुणाच्या बाजूने झुकणार? एकनाथ शिंदेंनी भाजपच्या म्हणजेच महाशक्तीच्या बळावर बंडखोरी केली, सत्ता मिळवली आणि निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवलं. पण आता सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोट ठेवून आहे, त्याची फीस पडतात ते बघता शिंदे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. आता तर राहुल नर्वेकर ही अडचणीत आलेत. गेल्या काही आठवड्यात सिब्बलांनी जो युक्तिवाद केलाय ते बघता सिब्बलांचा एक दिवस शिंदे गटासाठी जड जाणारा ठरलाय. युक्तिवादाच्या शेवटच्या दिवशी सिब्बलांनी 7 सदस्य घटनापीठांचा जो मास्टर स्ट्रोक खेळलाय त्याने शिंदे गट पूर्णपणे घायल झालाय. काहींनी त्यावर असा आक्षेप घेतलाय की यामुळे खटला अजून लांबणीवर पडणार आहे. परंतु कधी तात्पुरत्या इलाजापेक्षा आजारापासून मुळापासून उखडून फेकण्यासाठी दीर्घकालीन उपचाराची गरज असते, त्यालाच हा प्रकार म्हणावा लागेल. जर कोर्टाने निवडणूक आयोगाचा हा निर्णय फिरवला आणि शिंदे गटाकडून नाव आणि चिन्ह काढून घेतलं आणि ते गोठवलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व आणि त्यांचं महायुतीतलं स्थान धोक्यात येईल. आणि राजकीय वर्तुळात चर्चा आहे की ज्या भाजपच्या भरोश्यावर शिंदेंनी एवढी मोठी उडी घेतली तीच महाशक्ती पुढे काय करेल? पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यावर शिंदेकडे कोणते प्रॅक्टिकल पर्याय उरतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील यावर बोलणंही गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात ज्या धारावर आणि टाकेवर कायदेशीर असरांचा मारा सुरू केलाय त्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथातीत व्यवस्थेत पीस तर काढलीच, पण त्यासोबत शिंदे गटाच्या पायाखालची वाळूही सरकली. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेकडून हिरावून घेतलं आणि गोठवलं तर सर्वात आधीच शिंदेंनी शिवसेना मुख्य नेतेपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पक्षात फूट पडून मुख्य नेते बनले शिंदे तांत्रिकदृष्ट्या अधिकृत ठरतील. पक्षाचे चिन्ह गेल्यास शिंदेंना तातडीने एक नवी राजकीय पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागेल. यासाठी त्यांना नवीन नाव आणि नवीन निवडणूक चिन्ह शोधावं लागेल. हा पर्याय कागदावर सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात अत्यंत आव्हानात्मक आहे. जर हा निवडणुकाच्या तोंडावर आला तर अवघ्या काही महिन्यात नवीन चिन्ह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक मतदारांमध्ये पोहोचवणं प्रॅक्टिकल पातळीवर अशक्य आहे. नवीन पक्षाची स्थापना केल्यास आपणच खरी शिवसेना हा शिंदेंचा दावा पूर्णपणे संपुष्टात येईल. मतदारात त्यांना केवळ एक बंडखोर गट म्हणून पाहिलं तर ज्यामुळे त्यांचा पराभव होण्याची शक्यता कैक पटीने वाढली. थोडक्यात जे ठाकरेंशी सोबत झाले ते शिंदे सोबत घडले. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून स्वतःचा आणि आपल्या समर्थक आमदार खासदारांची पद वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना आपला संपूर्ण गट भाजपमध्ये अधिकृतपणे विलीन करावा लागेल. हा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदेंची राजकीय शरणागती मानली जाईल. ज्या शिवसेनेची अस्मितेसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडली असा दावा शिंदे करत होती, ती शिवसेनाच आता त्यांनी थेट भाजपच्या चरणी अर्पण केली असा मेसेज जाईल. भाजपमध्ये विलीन होता शिंदे गटाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायमचे मिटू जाऊ शकते. त्यानंतर उमेदवारी तिकिटापासून ते पक्षांच्या पदापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी शिंदेंना दिल्लीच्या हायकमांडवर अवलंबून राहावं लागेल. भाजप त्यांना पक्षात सामावून घेईल पण त्यांचे विधिमंडळातील वजन शून्यावर आणेल. चौथा मुद्दा म्हणजे जर नवीन पक्ष काढण्या इतका वेळ नसेल आणि विलिनीकरणही करायचं नसेल तर तिसरं प्रॅक्टिकल पर्याय म्हणजे शिंदे त्यांच्या सर्व लोकप्रतिनिधींना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढावी लागेल. यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या आमदारांची पदे वाचू शकते, परंतु निवडणुकानंतर सर्व लोक भाजपचे अधिकृत आमदार बनतील. एकनाथ शिंदेंनी नाही एकदा का शिंदेंचे समर्थक आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून आणले की ते शिंदेंचे ऐकण्याऐवजी भाजपच्या आदेशावर चालतील. परिणामी एकनाथ शिंदे हे केवळ नावापुरते राहतील आणि त्यांचा स्वतःचा गट त्यांच्या हातातून निसटून भाजपचा भाग बनेल. पाचवा मुद्दा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शिंदे कायदेशीर पर्याय म्हणून पुनर्विचार याचिका किंवा त्याहून मोठा घटनापीठाकडे दाद मागू शकतात, परंतु न्यायालयीन प्रक्रियेला मोठा वेळ लागतो. जर कोर्टाने तातडीने स्थगिती देण्यास नकार केला तर केवळ याचिका दाखल केल्याने निवडणुकाच्या काळात काहीही प्रॅक्टिकल फायदा होणार नाही. निवडणुका जुन्या स्थितीवर किंवा चिन्ह गोठवूनच लढाव्या लागतील.
हा बैरा केवळ काळूपणाचा ठरेल. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना राहील. तिकीट मिळवण्याची आणि निवडणूक येण्याची शाश्वतता नसल्याने अनेक आमदार या काळात शिंदेंची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या गटात घरवापसी करण्याची प्रॅक्टिकल निर्णय घेतील. थोडक्यात सांगायचं, जर एकनाथ शिंदेंच्या हातातून पक्ष आणि चिन्ह गेलंच तर ते राजकीयदृष्ट्या भाजपसाठी निरुपयोग्य होतील. ज्या भाजपच्या भरोश्यावर त्यांनी एवढा मोठा सत्तेचा महाल उभा केलाय, तीच महाशक्ती त्यांच्या स्वतःमध्ये गिळंकृत करून टाकेल किंवा त्यांना पूर्णपणे हतबल करून सोडेल. यामागील सर्वात मोठं प्रॅक्टिकल धोका सध्या महायुतीत एकनाथ शिंदे यांचं वजन आहे. थेट दिल्लीशी ॲक्सेस, राज्यात मास लीडर म्हणून त्यांची असलेली ओळख ही केवळ त्यांच्याकडे असलेल्या शिवसेना आणि नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर अवलंबून आहे. परंतु पक्ष आणि चिन्ह हे गेल्यास दुसऱ्याच मिनिटाला महायुतीमधील त्यांचे स्थान केवळ दुय्यम दर्जाचं होईल. एकनाथ शिंदेंनी बंड करताना सांगितलं होतं, माझ्या पाठीशी जगातील सर्वात मोठी महाशक्ती आहे. पण भाजपचं राजकारण हे अत्यंत व्यावहारिक आहे. भाजपचा मूळ हेतू उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला खिळखिळ करणं हा होता, जो त्यांनी शिंदेंचा वापर करून साध्य केलाय. जर शिंदेकडून चिन्ह गेलंच तर भाजप त्यांच्या सर्व समर्थक उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडेल, हे नक्की आहे. एकनाथ शिंदे का शिंदेंचे आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून आलेत की ते भाजपचे कार्यकर्ते होतील, शिंदेंचे नाही. म्हणजे ज्या महाशक्तीच्या भरोश्यावर शिंदेंनी उडी घेतली तीच महाशक्ती शिंदेंचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व गिळंकृत करून टाकेल. अंतिम निकालात सर्वोच्च न्यायालयाने शिंदेकडून शिवसेना आणि धनुष्यबाण हिरावून घेतलं तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपच्या मदतीने स्वायत्त पक्ष संपवणारे आणि शेवटी स्वतःच संपणारे अघातिक नेते ठरतील, इतकंच खरं. सिब्बलांचा सध्या युक्तिवाद असा मोमेंटला आहे की जर 7 सदस्य घटनापीठाकडे ही सुनावणी गेलीच तर त्यावर दुसरं कुठलाही वेगळी सुनावणी होईल असं वाटत नाही. त्याचा निर्णय अंतिम निर्णय राहील. आजच्या सुनावणीमध्ये राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सगळे सोयरेपणे एकनाथ शिंदेंच्या बाजूने किंवा आपल्या ज्या डेस्टिनेशनपाशी शिंदेंना नेऊन सोडवायचे तिथे त्यांनी सोडलं, तेच काम राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून केलं आणि आज त्यांच्यावरच घास जो आहे तो कपिल सिब्बलनी केला. त्यामुळे आजच्या या सगळ्या सुनावणीमध्ये एकंदरीत असं दिसतंय की एकनाथ शिंदेकडे पक्ष आणि चिन्हापेक्षा मुद्दा हा चिन्ह जर गोठवलं गेलं तर जे ठाकरेंना शून्यातून सुरुवात करावी लागली तशीच सुरुवात शिंदेंनाही करावी लागेल. या नावावरती उद्धव ठाकरे तरले, पण एकनाथ शिंदेंच्या नावावरती त्यांचा गट चालू शकेल का, हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.